नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बघूया आजचे बातमीपत्र. आई, ह्या रुजदा गुळ पावडरने पदार्थाला खरी चव येते. अगदी बरोबर. शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर. दरम्यान पौष्टिक आणि चवदार. शिक्षक हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेक एक व्यक्ती जी फळ्यासमोर उभी आहे, काहीतरी शिकवतीये. हो, आणि मुलं लक्ष देऊन ऐकतायत. बरोबर. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ती या चित्राच्या खूप पलीकडचं वास्तव दाखवतात. असं वास्तव जिथे शिक्षक वर्गात शिकवण्यापेक्षा जास्त वेळ इतरच कामांमध्ये गुंतलेला दिसतो. आज आपण शिक्षकांवरील याच अदृश्य कामाच्या ओझ्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्याचे परिणाम काय होतात यावरही. हो, आणि यातून बाहेर कसं पडता येईल यावरही या स्रोतांमध्ये काही उपाय सुचवले आहेत. तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण त्या कामांबद्दल बोलूया जी शाळेच्या आतच केली जातात पण शिकवण्याशी थेट संबंधित नाहीत. म्हणजे प्रशासकीय कामं. बरोबर, अगदी. स्रोतानुसार शिक्षकांचा खूप जास्त वेळ आणि ऊर्जा फक्त कागदपत्र सांभाळण्यातच खर्च होते. आणि हे काम खूप मोठं आहे, म्हणजे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त. उदाहरणार्थ साधी गोष्ट घ्या. हजेरी पत्रक, विद्यार्थ्यांची प्रगती पुस्तकं, संचयी नोंदवह्या. ही यादी खूप लांब आहे आणि हे वरवर सोपं वाटतं, पण विचार करा, वर्गात 40-50 मुलं आहेत. हो, आणि प्रत्येकाची माहिती रोजच्या रोज अचूकपणे भरायची, म्हणजे हे एक पूर्णवेळ कामच होऊन बसतं. आणि यात चूक करून चालत नाहीच, कारण प्रत्येक कागद विद्यार्थ्याच्या भविष्याशी जोडलेला असतो. आणि यातच भर म्हणून शालेय पोषण आहाराची जबाबदारी. हे वाचून तर मला खरंच आश्चर्य वाटलं. हो, ती तर आहेच. म्हणजे फक्त मुलांना जेवण मिळतंय की नाही हे बघायचं नाही, तर त्यासाठी आलेल्या धान्याचा हिशोब ठेवणं, रोज किती मुलं जेवली याची नोंद करणं, आणि मग ते सगळं परत ऑनलाईन अपलोड करणं. अगदी हे सगळं शिक्षकांनाच करावं लागतं. म्हणजे एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढण्यासारखं आहे हे. एकीकडे मुलांच्या डोक्यात ज्ञान भरायचं आणि दुसरीकडे त्यांच्या पोटापाण्याची चिंता करायची. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो खूप महत्वाचा आहे. या सगळ्या कामांमुळे ना शिक्षकाची मूळ ओळखच बदलते. म्हणजे तो ज्ञान देणारा गुरु न राहता माहिती भरणारा एक ऑपरेटर बनतो. ही फक्त वेळेची नाही तर भूमिकेची समस्या आहे. अच्छा. आणि तुम्ही उल्लेख केलेल्या ऑनलाईन कामाने तर हे आणखी गंभीर बनवलंय. सरल पोर्टल, युडाईस म्हणजे ती देशव्यापी प्रणाली ना, शिक्षण व्यवस्थेची माहिती गोळा करणारी. हो, तीच. यांसारख्या अनेक पोर्टल्सवर सतत माहिती भरावी लागते. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यापासून ते शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यापर्यंत सगळं त्यांच्यावरच येतं. आणि या तांत्रिक अडचणी तर येतच असणार नाही का? म्हणजे इंटरनेट नसेल, सर्व्हर डाऊन असेल. अगदी बरोबर. अनेक दुर्गम भागांतील शाळांमध्ये तर इंटरनेटची चांगली सोयच नसते. मग काय करतात शिक्षक? मग ते तालुक्याच्या ठिकाणी जातात, सायबर कॅफेमध्ये स्वतःचे पैसे खर्च करतात ही माहिती भरण्यासाठी. अरे देवा, म्हणजे स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि पैसा खर्च करून ते असं काम करतायत जे मुळात त्यांचं नाही. हो, आणि यातून येणारी निराशा आणि खकवा तर वेगळाच. शाळेतली ही कामं झालीच, पण या स्रोतांमध्ये एक अजून धक्कादायक गोष्ट समोर येते. शिक्षकांना अशी कामं करावी लागतात ज्याचा शाळेच्या आवाराशी सुद्धा काही संबंध नाही. हो, आणि हा या समस्येचा सर्वात चिंताजनक पैलू आहे, ज्याला अशैक्षणिक कामं म्हटलं जातं. मी जेव्हा या स्रोतांमध्ये वाचलं की शिक्षकांना चक्क पशुगणना म्हणजे जनावरे मोजण्याचं काम करावं लागतं. हो, करावं लागतं. तेव्हा मला खरंच धक्का बसला. म्हणजे शिक्षणाचा आणि जनावरं मोजण्याचा काय संबंध असू शकतो? काहीच नाही. आणि फक्त पशुगणनाच नाही, तर जनगणना, कुटुंब सर्वेक्षण, अगदी शौचालयांचं सर्वेक्षण. ही सगळी कामं त्यांच्यावर लादली जातात. यामुळे खूप खूप मूलभूत प्रश्न निर्माण होतो. कोणता? ज्या व्यक्तीला आपण मुलांच्या भविष्याला आकार देण्यासाठी तयार केलं आहे, त्या व्यक्तीची ऊर्जा आणि कौशल्य आपण कुठे वापरतोय? खरंय, याचा शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवर काय परिणाम होत असेल? आणि याच यादीत निवडणूक ड्युटीचाही समावेश आहे. लोकशाहीसाठी निवडणुका महत्वाच्या आहेत, यात वादच नाही. पण मतदार नोंदणीपासून ते मतदानाच्या दिवशी केंद्रावर थांबण्यापर्यंत सगळी जबाबदारी शिक्षकांवर असते. हो, आणि अनेकदा यासाठी महिन्याभराचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. मग तोपर्यंत वर्गातली मुलं काय करतात? म्हणजे त्यांचं शिक्षण थांबतं. अगदी. आणि स्रोतांमध्ये लसीकरण आणि पल्स पोलिओ सारख्या आरोग्य मोहिमांचाही उल्लेख आहे. हो, या मोहिमा देशाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत, पण हे काम मुळात आरोग्य विभागाचं आहे. बरोबर. जेव्हा शिक्षक हे काम करतात तेव्हा तेवढा वेळ शाळेतील मुलांचं शिक्षण थांबलेलं असतं.
आणि गंमत म्हणजे शिक्षक या कामांना नाही म्हणू शकत नाहीत, कारण ही शासकीय कामं म्हणून त्यांच्यावर लादली जातात. म्हणजे शिकवण्याचं मुख्य काम बाजूला राहतं आणि ही दुय्यम कामं प्राथमिक बनतात. हो, हेच घडतंय. आता आपण मूल्यमापनाच्या एका पद्धतीकडे येऊया. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे CCE. हो, हे खूपच आदर्श वाटतं की मुलांच्या फक्त मार्कांकडे न बघता त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावं. म्हणजे खेळ, कला, वागणूक सगळं. उद्देश खूप चांगला आहे. पण मग अडचण कुठे आहे? स्रोतांनुसार याच्या अंमलबजावणीत काहीतरी मोठी अडचण आहे. अडचण त्याच्या मूळ उद्देशात नाही, तर त्याच्या किचकट प्रक्रियेत आहे. म्हणजे काय होतं नक्की? होतं काय की प्रत्येक मुलाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची, म्हणजे तो कसा खेळतो, मित्रांशी कसा वागतो, या सगळ्याची रोजच्या रोज तपशीलवार नोंद ठेवणं शिक्षकांसाठी बंधनकारक होतं. अच्छा. आता तुम्हीच विचार करा, एका वर्गात जर 40-50 मुलं असतील तर प्रत्येक मुलाच्या अशा 20-25 नोंदी दर महिन्याला करणं म्हणजे कामाचा डोंगरच तयार होतो. हो, आणि शिकवणं बाजूलाच राहतं. म्हणजे जी पद्धत शिकवण्याला मदत करण्यासाठी आणली होती तीच एक ओझं बनली आहे. बरोबर. हा एक मोठा विरोधाभास आहे. मूल्यमापनाचा हेतू शिकण्याच्या प्रक्रियेला दिशा देणं असतो, त्यात अडथळा आणणं नाही. पण इथे तर अडथळाच येतोय. हो, सध्याच्या परिस्थितीत हे नोंदींचं कामच मुख्य काम बनलंय. आणि यामुळे काय होतं की शिक्षकांचा शिकवण्यातील नैसर्गिक उत्साह आणि नवनवीन प्रयोग करण्याची इच्छाच मरून जाते. ते फक्त कागदपत्र पूर्ण करण्याच्या मागे लागतात. अगदी. मग या सगळ्याचा म्हणजे प्रशासकीय कामांचा डोंगर, अशैक्षणिक जबाबदाऱ्या आणि हा मूल्यमापनाचा ताण, याचा नेमका परिणाम काय होतो? स्रोतांमध्ये याचे 3 मुख्य आणि खूप गंभीर परिणाम दिले आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांचे नुकसान. साहजिकच आहे. जर जहाजाच्या कॅप्टनला आपण इंजिन रूममध्ये जाऊन कोळसा भरायला सांगितला तर जहाज योग्य दिशेने कसं जाणार? नाही जाणार. तसंच काहीसं इथे होते. शिक्षकांना शिकवण्यासाठीच पुरेसा वेळ मिळत नाही, तयारी करायला संधी मिळत नाही. आणि त्यामुळे मुलांच्या मूलभूत संकल्पना म्हणजे वाचन, लेखन, गणित याच कच्च्या राहतात. आणि ज्यांचा पायाच कच्चा, त्यांच्यावर भविष्याची इमारत कशी उभी राहणार? हाच तर प्रश्न आहे. हा खूप मोठा धोका आहे. आणि विद्यार्थ्यांसोबतच खुद्द शिक्षकांवर याचा काय परिणाम होतो? दुसरा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे. हो, आणि हा परिणाम खूप गंभीर आहे. सततचं कामाचं ओझं, डेडलाईनचं टेन्शन आणि आपण आपलं मुख्य काम करू शकत नाही ही भावना, या सगळ्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड तणाव, चिडचिड आणि नैराश्य येतं. यालाच बर्नआउट म्हणतात. कामाचा ताण असह्य होणं. अगदी. ही परिस्थिती म्हणजे एक मानसिकरित्या थकलेली, निराश झालेली व्यक्ती वर्गात जाऊन मुलांमध्ये उत्साह आणि ऊर्जा कशी निर्माण करणार? शक्यच नाही. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे तिसरा परिणाम, सर्जनशीलतेचा अभाव. बरोबर. जेव्हा डोक्यावर कामाचा एवढा डोंगर असतो तेव्हा नवीन काहीतरी करून पाहण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही शिल्लक राहत नाहीत. शिक्षक फक्त दिलेली कामं कशीबशी पूर्ण करण्यावरच लक्ष केंद्रित करतात. आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हा केवळ काही शिक्षकांच्या थकव्याचा प्रश्न नाही. ही एक प्रणालीगत समस्या आहे जी थेट शिक्षण व्यवस्थेच्या पायावर परिणाम करते. हो, आणि पर्यायाने देशाच्या भावी पिढीवर. जेव्हा आपण एका शिक्षकाला पशुगणनेच्या कामाला पाठवतो तेव्हा आपण फक्त त्याचा वेळ घेत नाही, तर त्या वर्गातल्या 40-50 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असतो. अगदी. हा परिणाम खूप दूरगामी आणि गंभीर आहे. हे सगळं ऐकून खूप निराशाजनक वाटतं. पण सुदैवाने या स्रोतांमध्ये फक्त समस्याच नाही तर त्यावरचे काही ठोस उपायही सुचवले आहेत. हो, ही एक चांगली गोष्ट आहे. चला त्याबद्दल बोलूया. पहिला उपाय खूपच व्यावहारिक वाटतो. हो, आणि तो म्हणजे शाळांमध्ये डेटा एंट्री आणि प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमणे. म्हणजे एक क्लर्क किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर. बरोबर. प्रत्येक शाळेत एक अशी व्यक्ती असायला हवी जी ही सगळी कागदोपत्री आणि ऑनलाईन कामं बघेल. यामुळे शिक्षकांना फक्त आणि फक्त त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येईल. हो, म्हणजेच शिकवण्यावर. तज्ज्ञांनी त्यांचं तज्ज्ञतेचं काम करावं हे साधं तत्व इथे लागू होतं. दुसरा उपाय तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. म्हणजे असं दिसते की शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान काम सोपं करण्याऐवजी वाढवतंय. हो, तर तंत्रज्ञानाचा वापर कागदी कामं वाढवण्यासाठी नाही, तर ती सोपी आणि कमी करण्यासाठी व्हायला हवा. म्हणजे कसं? सध्या अनेक वेगवेगळी पोर्टल्स आहेत जिथे तीच माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागते. हो, हे तर आहेच.
त्याऐवजी एकच सोपं, सुटसुटीत आणि मोबाईल फ्रेंडली ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तयार करता येईल. जिथे एकदा भरलेली माहिती सगळ्या सरकारी कामांसाठी आपोआप वापरली जाईल. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. त्याचा वापर शिक्षकांचा वेळ वाचवण्यासाठी व्हायला हवा, वाया घालवण्यासाठी नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे, नाही का? अगदी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. काय आहे तो निर्देश? सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे की शिक्षकांना निवडणुकीची कामं, जनगणना आणि नैसर्गिक आपत्तीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक कामांना लावता येणार नाही. पण हा नियम तर कागदावरच दिसतोय. हो, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाहीये. जर या निर्देशाचं प्रभावीपणे पालन झालं तर शिक्षकांवरील अर्ध्याहून अधिक भार कमी होईल. म्हणजे या सर्व उपायांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते की शिक्षकांच्या भूमिकेकडे आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अगदी. त्यांना केवळ गुरुजी म्हणून आदराने संबोधून चालणार नाही, तर त्या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि साधनही द्यावी लागतील. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शिक्षकांचं काम हे फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. त्यावर प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा किती मोठा भार आहे आणि हा भार त्यांना त्यांच्या मूळ उद्देशापासून दूर नेतोय. आणि याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर होतोय. हो. शेवटी या स्रोतांमधील एक वाक्य खूप काही सांगून जातं आणि ते आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे असं मला वाटतं. कोणतं वाक्य? शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. जर तो कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर देशाचं भवितव्य घडवणारे वर्ग रिकामे राहतील. वाह. आणि इथे रिकामे राहतील याचा अर्थ फक्त मुलांची अनुपस्थिती नाही, तर ते वर्ग ज्ञानाने, सर्जनशीलतेने आणि उत्साहाने रिकामे राहतील. बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, पण खरं शिक्षण ते रडणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? पण मग अडचण कुठे आहे? स्रोतांनुसार याच्या अंमलबजावणीत काहीतरी मोठी अडचण आहे. अडचण त्याच्या मूळ उद्देशात नाही तर त्याच्या किचकट प्रक्रियेत आहे. म्हणजे काय होतं नक्की? होतं काय की प्रत्येक मुलाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची, म्हणजे तो कसा खेळतो, मित्रांशी कसा वागतो, या सगळ्याची रोजच्या रोज तपशीलवार नोंद ठेवणं शिक्षकांसाठी बंधनकारक होतं. अच्छा. आता तुम्हीच विचार करा, एका वर्गात जर 40-50 मुलं असतील तर प्रत्येक मुलाच्या अशा 20-25 नोंदी दर महिन्याला करणं म्हणजे कामाचा डोंगरच तयार होतो. हो, आणि शिकवणं बाजूलाच राहतं. म्हणजे जी पद्धत शिकवण्याला मदत करण्यासाठी आणली होती तीच एक ओझं बनली आहे. बरोबर. हा एक मोठा विरोधाभास आहे. मूल्यमापनाचा हेतू शिकण्याच्या प्रक्रियेला दिशा देणं असतो, त्यात अडथळा आणणं नाही. पण इथे तर अडथळाच येतोय. हो, सध्याच्या परिस्थितीत हे नोंदींचं कामच मुख्य काम बनलंय. आणि यामुळे काय होतं की शिक्षकांचा शिकवण्यातील नैसर्गिक उत्साह आणि नवनवीन प्रयोग करण्याची इच्छाच मरून जाते. ते फक्त कागदपत्र पूर्ण करण्याच्या मागे लागतात. अगदी. मग या सगळ्याचा, म्हणजे प्रशासकीय कामांचा डोंगर, अशैक्षणिक जबाबदाऱ्या आणि हा मूल्यमापनाचा ताण, याचा नेमका परिणाम काय होतो? स्रोतांमध्ये याचे 3 मुख्य आणि खूप गंभीर परिणाम दिले आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांचे नुकसान. साहजिकच आहे. जर जहाजाच्या कॅप्टनला आपण इंजिन रूममध्ये जाऊन कोळसा भरायला सांगितला तर जहाज योग्य दिशेने कसं जाणार? नाही जाणार. तसंच काहीसं इथे होते. शिक्षकांना शिकवण्यासाठीच पुरेसा वेळ मिळत नाही, तयारी करायला संधी मिळत नाही. आणि त्यामुळे मुलांच्या मूलभूत संकल्पना, म्हणजे वाचन, लेखन, गणित, याच कच्च्या राहतात. आणि ज्यांचा पायाच कच्चा, त्यांच्यावर भविष्याची इमारत कशी उभी राहणार? हाच तर प्रश्न आहे. हा खूप मोठा धोका आहे. आणि विद्यार्थ्यांसोबतच खुद्द शिक्षकांवर याचा काय परिणाम होतो? दुसरा परिणाम त्यांच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे. हो, आणि हा परिणाम खूप गंभीर आहे. सततचं कामाचं ओझं, डेडलाईनचं टेन्शन, आणि आपण आपलं मुख्य काम करू शकत नाही ही भावना,
या सगळ्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड तणाव, चिडचिड आणि नैराश्य येतं. यालाच बर्नआउट म्हणतात. कामाचा ताण असह्य होणं. अगदी. हं. ही परिस्थिती म्हणजे एक मानसिकरित्या थकलेली, निराश झालेली व्यक्ती वर्गात जाऊन मुलांमध्ये उत्साह आणि ऊर्जा कशी निर्माण करणार? शक्यच नाही. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे तिसरा परिणाम, सर्जनशीलतेचा अभाव. बरोबर. जेव्हा डोक्यावर कामाचा एवढा डोंगर असतो तेव्हा नवीन काहीतरी करून पाहण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही शिल्लक राहत नाहीत. शिक्षक फक्त दिलेली कामं कशीबशी पूर्ण करण्यावरच लक्ष केंद्रित करतात. आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हा केवळ काही शिक्षकांच्या थकव्याचा प्रश्न नाही. ही एक प्रणालीगत समस्या आहे जी थेट शिक्षण व्यवस्थेच्या पायावर परिणाम करते. हो, आणि पर्यायाने देशाच्या भावी पिढीवर. जेव्हा आपण एका शिक्षकाला पशुगणनेच्या कामाला पाठवतो तेव्हा आपण फक्त त्याचा वेळ घेत नाही, तर त्या वर्गातल्या 40-50 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असतो. अगदी. हा परिणाम खूप दूरगामी आणि गंभीर आहे. हे सगळं ऐकून खूप निराशाजनक वाटतं, पण सुदैवाने या स्रोतांमध्ये फक्त समस्याच नाही तर त्यावरचे काही ठोस उपायही सुचवले आहेत. हो, ही एक चांगली गोष्ट आहे. चला त्याबद्दल बोलूया. पहिला उपाय खूपच व्यावहारिक वाटतो. हो, आणि तो म्हणजे शाळांमध्ये डेटा एंट्री आणि प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमणे. म्हणजे एक क्लर्क किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर. बरोबर. प्रत्येक शाळेत एक अशी व्यक्ती असायला हवी जी ही सगळी कागदोपत्री आणि ऑनलाईन कामं बघेल. यामुळे शिक्षकांना फक्त आणि फक्त त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येईल. हो, म्हणजेच शिकवण्यावर. तज्ज्ञांनी त्यांचं तज्ज्ञतेचं काम करावं हे साधं तत्व इथे लागू होतं. दुसरा उपाय तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. म्हणजे असं दिसते की शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान काम सोपं करण्याऐवजी वाढवतंय. हो, तर तंत्रज्ञानाचा वापर कागदी कामं वाढवण्यासाठी नाही तर ती सोपी आणि कमी करण्यासाठी व्हायला हवा. म्हणजे कसं? सध्या अनेक वेगवेगळी पोर्टल्स आहेत जिथे तीच माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागते. हो, हे तर आहेच. त्याऐवजी एकच सोपं, सुटसुटीत आणि मोबाईल फ्रेंडली ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तयार करता येईल. जिथे एकदा भरलेली माहिती सगळ्या सरकारी कामांसाठी आपोआप वापरली जाईल. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. त्याचा वापर शिक्षकांचा वेळ वाचवण्यासाठी व्हायला हवा, वाया घालवण्यासाठी नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे, नाही का? अगदी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. काय आहे तो निर्देश? सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे की शिक्षकांना निवडणुकीची कामं, जनगणना आणि नैसर्गिक आपत्तीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक कामांना लावता येणार नाही. पण हा नियम तर कागदावरच दिसतोय. हो, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाहीये. जर या निर्देशाचं प्रभावीपणे पालन झालं तर शिक्षकांवरील अर्ध्याहून अधिक भार कमी होईल. म्हणजे या सर्व उपायांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते की शिक्षकांच्या भूमिकेकडे आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अगदी. त्यांना केवळ गुरुजी म्हणून आदराने संबोधून चालणार नाही, तर त्या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि साधनही द्यावी लागतील. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शिक्षकांचं काम हे फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. त्यावर प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा किती मोठा भार आहे आणि हा भार त्यांना त्यांच्या मूळ उद्देशापासून दूर नेतोय. आणि याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर होतोय. हो. शेवटी या स्रोतांमधील एक वाक्य खूप काही सांगून जातं आणि ते आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे असं मला वाटतं. कोणतं वाक्य? शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. जर तो कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर देशाचं भवितव्य घडवणारे वर्ग रिकामे राहतील. वाह. आणि इथे रिकामे राहतील याचा अर्थ फक्त मुलांची अनुपस्थिती नाही, तर ते वर्ग ज्ञानाने, सर्जनशीलतेने आणि उत्साहाने रिकामे राहतील. बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल पण खरं शिक्षण ते रडणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? ही एक प्रणालीगत समस्या आहे जी थेट शिक्षण व्यवस्थेच्या पायावर परिणाम करते. हो, आणि पर्यायाने देशाच्या भावी पिढीवर. जेव्हा आपण एका शिक्षकाला पशुगणनेच्या कामाला पाठवतो तेव्हा आपण फक्त त्याचा वेळ घेत नाही, तर त्या वर्गातल्या 40-50 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असतो. अगदी. हा परिणाम खूप दूरगामी आणि गंभीर आहे.
हे सगळं ऐकून खूप निराशाजनक वाटतं, पण सुदैवाने या स्रोतांमध्ये फक्त समस्याच नाही तर त्यावरचे काही ठोस उपायही सुचवले आहेत. हो, ही एक चांगली गोष्ट आहे. चला त्याबद्दल बोलूया. पहिला उपाय खूपच व्यावहारिक वाटतो. हो, आणि तो म्हणजे शाळांमध्ये डेटा एंट्री आणि प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमणे. म्हणजे एक क्लर्क किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर. बरोबर. प्रत्येक शाळेत एक अशी व्यक्ती असायला हवी जी ही सगळी कागदोपत्री आणि ऑनलाईन कामं बघेल. यामुळे शिक्षकांना फक्त आणि फक्त त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करता येईल. हो, म्हणजेच शिकवण्यावर. तज्ज्ञांनी त्यांचं तज्ज्ञतेचं काम करावं हे साधं तत्व इथे लागू होतं. दुसरा उपाय तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. म्हणजे असं दिसते की शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान काम सोपं करण्याऐवजी वाढवतंय. हो, तर तंत्रज्ञानाचा वापर कागदी कामं वाढवण्यासाठी नाही, तर ती सोपी आणि कमी करण्यासाठी व्हायला हवा. म्हणजे कसं? सध्या अनेक वेगवेगळी पोर्टल्स आहेत जिथे तीच माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागते. हो, हे तर आहेच. त्याऐवजी एकच सोपं, सुटसुटीत आणि मोबाईल फ्रेंडली ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तयार करता येईल. जिथे एकदा भरलेली माहिती सगळ्या सरकारी कामांसाठी आपोआप वापरली जाईल. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. त्याचा वापर शिक्षकांचा वेळ वाचवण्यासाठी व्हायला हवा, वाया घालवण्यासाठी नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे, नाही का? अगदी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. काय आहे तो निर्देश? सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे की शिक्षकांना निवडणुकीची कामं, जनगणना आणि नैसर्गिक आपत्तीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक कामांना लावता येणार नाही. पण हा नियम तर कागदावरच दिसतोय. हो, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाहीये. जर या निर्देशाचं प्रभावीपणे पालन झालं तर शिक्षकांवरील अर्ध्याहून अधिक भार कमी होईल. म्हणजे या सर्व उपायांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते की शिक्षकांच्या भूमिकेकडे आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अगदी. त्यांना केवळ गुरुजी म्हणून आदराने संबोधून चालणार नाही, तर त्या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि साधनही द्यावी लागतील. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शिक्षकांचं काम हे फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. त्यावर प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा किती मोठा भार आहे आणि हा भार त्यांना त्यांच्या मूळ उद्देशापासून दूर नेतोय. आणि याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर होतोय. हो. शेवटी या स्रोतांमधील एक वाक्य खूप काही सांगून जातं आणि ते आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे असं मला वाटतं. कोणतं वाक्य? शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. जर तो कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर देशाचं भवितव्य घडवणारे वर्ग रिकामे राहतील. वाह. आणि इथे रिकामे राहतील याचा अर्थ फक्त मुलांची अनुपस्थिती नाही, तर ते वर्ग ज्ञानाने, सर्जनशीलतेने आणि उत्साहाने रिकामे राहतील. बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, पण खरं शिक्षण ते राहणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? त्याचा वापर शिक्षकांचा वेळ वाचवण्यासाठी व्हायला हवा, वाया घालवण्यासाठी नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे, नाही का? अगदी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. काय आहे तो निर्देश? सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे की शिक्षकांना निवडणुकीची कामं, जनगणना आणि नैसर्गिक आपत्तीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक कामांना लावता येणार नाही. पण हा नियम तर कागदावरच दिसतोय. हो, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाहीये. जर या निर्देशाचं प्रभावीपणे पालन झालं तर शिक्षकांवरील अर्ध्याहून अधिक भार कमी होईल. म्हणजे या सर्व उपायांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते की शिक्षकांच्या भूमिकेकडे आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अगदी. त्यांना केवळ गुरुजी म्हणून आदराने संबोधून चालणार नाही, तर त्या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि साधनही द्यावी लागतील. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शिक्षकांचं काम हे फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. त्यावर प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा किती मोठा भार आहे आणि हा भार त्यांना त्यांच्या मूळ उद्देशापासून दूर नेतोय. आणि याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर होतोय. हो. शेवटी या स्रोतांमधील एक वाक्य खूप काही सांगून जातं आणि ते आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे असं मला वाटतं. कोणतं वाक्य?
शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. जर तो कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर देशाचं भवितव्य घडवणारे वर्ग रिकामे राहतील. वाह. आणि इथे रिकामे राहतील याचा अर्थ फक्त मुलांची अनुपस्थिती नाही. तर ते वर्ग ज्ञानाने, सर्जनशीलतेने आणि उत्साहाने रिकामे राहतील. बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, पण खरं शिक्षण ते राहणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? ची प्रतिष्ठा जपण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि साधनही द्यावी लागतील. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शिक्षकांचं काम हे फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाहीच. त्यावर प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा किती मोठा भार आहे आणि हा भार त्यांना त्यांच्या मूळ उद्देशापासून दूर नेतोय. आणि याचा परिणाम फक्त त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर होतोय. हो. शेवटी या स्रोतांमधील एक वाक्य खूप काही सांगून जातं आणि ते आपल्या आजच्या चर्चेचा सार आहे असं मला वाटतं. कोणतं वाक्य? शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. जर तो कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर देशाचं भवितव्य घडवणारे वर्ग रिकामे राहतील. वाह. आणि इथे रिकामे राहतील याचा अर्थ फक्त मुलांची अनुपस्थिती नाही. तर ते वर्ग ज्ञानाने, सर्जनशीलतेने आणि उत्साहाने रिकामे राहतील. बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, पण खरं शिक्षण ते राहणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? कोणतं वाक्य? शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. जर तो कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर देशाचं भवितव्य घडवणारे वर्ग रिकामे राहतील. वाह. आणि इथे रिकामे राहतील याचा अर्थ फक्त मुलांची अनुपस्थिती नाही. तर ते वर्ग ज्ञानाने, सर्जनशीलतेने आणि उत्साहाने रिकामे राहतील. बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, पण खरं शिक्षण ते राहणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? बरोबर. तिथे फक्त अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल, पण खरं शिक्षण ते राहणार नाही. या स्रोतांमध्ये व्यवस्थेने आणि सरकारने काय करायला हवं हे स्पष्टपणे सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? सांगितलंय. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. शिक्षक करत असलेल्या खऱ्या कामाला, त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? त्यांच्यावरील या अदृश्य ओझ्याला समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? पालक आणि समाजाची काय भूमिका असू शकते? याची काय भूमिका असू शकते? असू शकते. या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.